श्री चक्रधर स्वामी की जय। श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे रथ हाके राना भूमि में कर्म योग के मर्म बतावे। श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे अजर अमर है परम तत्व काया के सुख दुख समझावे। श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे दीन दयाल हरे दीन दयाल हरे दीन दयाल हरे। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम नेपाली छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून आलेला हा आश्रम जिल्हा अमरावती तालुका चलपूर गाव काकडा श्री क्षेत्र काटेश्वरम बाबा संस्थान ट्रस्ट यांच्या वतीने नवरात्र निमित्त आपण या ठिकाणी नामाचे 10 अध्याय ऐकत आहोत। आपण सकाळी 7वा फायदा बघितला। 3च फायदे राहिलेले आहेत आणि 2च दिवस राहिलेले आहेत। शेवटचा फायदा आहे नाम प्राप्ती ते करी। नामामुळे परमेश्वराची प्राप्ती होती मित्रांनो। किती सुंदर सांगितलंय देवाने। आपल्याला ते फक्त ग्रहण करता आलं पाहिजे। जेवण केल्यावरच माणसाचं पोट भरतं असं नाही बरं, ऐकल्यावरही पोट भरतं। पोटामध्ये शांतता निर्माण होते, शांती वाटते। आपला पोरगा, आपला नवरा किंवा आपली पत्नी अशांत असते, लोक शांती करतात आणि कशी करता काय माहिती। आणि ते केलं, ती शांती केली की खरंच शांत होता का? ते कसे शांत होता माहिती तुम्हाला? त्यांचे हे जाताना त्याच्यामुळे ते शांत होता। ते दुधाचे, दळणाचे, कपडे धुताने सापडलेले हे सगळे तिच्यात घालून देतात। आमच्या घरच्यांना शांत करा बाबा, चांगली शांती करून द्यायची। असं काही केल्याने कोणी शांत होतं का मित्रांनो? तुम्ही या ठिकाणी येता, ऐकता, ऐकल्यानंतर तुम्हाला शांतता वाटते, ही खरी शांती आहे।
ती शांतीच नाहीये. पण लोकांच्या डोक्यात कचरा भरेले. इकडून फुकला रे फुकला, तिकडं गेला, शांतीशिवाय प्रश्नच नाही. मग तो सांगत असतो, अरे अशाने काही होत नसतं ना, अशी कुठे शांती नसते, तुम्ही बसावं, तुम्हाला काय माहिती आहे, मी बराबर करते म्हणे बाबा पण तुमची शांती. ते 10-5 हजार जमा झालेले आहेत ना, ते गेले ना, ही शांत होऊन जाते. तुम्ही बघा, तुमच्याजवळ पैसे नसले ना, तुम्ही गुरु नाही करत. आमच्या देवाने स्पष्ट सांगितलं, द्रव्य अस्तित्व माझं. द्रव्य नुसतं असलं की माणसाला वाटतं माझ्याजवळ आहे. मेलेल्या माणसाला खाऊ घातल्यावर तो खातो का? जिवंत माणसाला तुम्ही प्रेम करत नाही, त्याला जवळ घेत नाही, त्याला खाय म्हणत नाही, त्याला ई म्हणत नाही, त्याला बस म्हणत नाही. मेल्यावर तो काय खाणार आहे? आणि मेल्यावर तुम्ही त्याला इतकं खाऊ घालता, पैसे नसले तर व्याजाने काढून त्याचं ते करायला लागतं. बाबा खाय रे, आव्हान करतात. आणि खायला कोण असतं माहितीये का? जावाई. तुमच्या इकडे कोण आहे आम्हाला माहित नाही, कधीच असतात. ते जवळचे राहताना तूच खाय, मग ते त्याच्यात वरतून येतो आणि मग ते खायला लागतं. एखाद्याला चमत्कार होऊन जातो, म्हणे जेव्हापासून मी खायला लागलो का तेव्हापासून म्हणे मला आतमध्ये काहीतरी धरायला लागलं. ते म्हणते पुढच्या वर्षी मी राहणार नाही बरं. काय ते तुम्हाला माहिती आहे काय? त्याला आधीच आमंत्रण द्यावं लागतं, तू खाय, है ना. म्हणून काही लोक असं खाऊ घालतात आई बापाला. अरे जिवंतपणे चांगल्या प्रकारे खाऊ घाला त्यांना, मेल्यावर काय खाऊ घालतात? अशा बाबा लोकांची भरती नाही करायची. आणि म्हणून सांगतो तुम्हाला एक कथा. खूप श्रीमंत माणूस होता, खूप काही घरी होतं, मुलगा होता, सून होती, नातू होते, सगळं व्यवस्थित होतं. त्याचा बाप बाजारात गेला, आंब्याचे दिवस होते आणि आंबे आणले 2 किलो. आंबे आणले, व्यवस्थित रस वगैरे केला. हा टॉयलेटला गेला, घसरला, पडला, मेला. त्याचा बाप अरे अरे म्हणजे कसं काय झटका आला काय माहिती. माणूस कधीही मरू शकतो मित्रांनो. मेल्यानंतर तो गेला जिथं जायचा तिथं. मग हे कानात सांगणार, मग तुमच्या बापाची एक इच्छा पूर्ण करावं लागणार आहे, तोपर्यंत तुम्हाला शांतता भेटणार नाही. आणि काय इच्छा आहे तुम्हाला माहित नाही का? म्हणजे काय, तुमच्या बापाने 2 किलो आंबे आणले होते, तुमचा बाप न खाताच मेला आणि म्हणून अशांत झालाय आणि तुम्हाला लागलाय. असं तुम्हालाच लागतं काय? आमच्यासारख्याला नाही लागत कोणी. आम्हाला नाही करू लागत का शांती गिनती? तुम्हालाच करावं लागते का? ठीक आहे म्हणे बाबा, काय करावं लागेल म्हणे? सोन्याचा आंबा 5 तोळ्याचा. आंबाच खाऊ घालावं लागेल ना. आणि आता हा आंबा दिला तर स्वर्गापर्यंत जाऊस तर सोडून जाईल, म्हणून सोन्याचा करायचा. कळतं ना तुम्हाला? नागबली माहिती का तुम्हाला? नाग करतात सोन्याचा आणि बाबा करतो पिठाचा. त्या यज्ञात टाकतो पिठाचा, सोन्याचा टाकतो खिशाचा. हो खरं आहे ना? 50-50 हजार घालताना तिकडे त्र्यंबकला. पितृदोष मातृदोष कसे लागायला लागले काय माहिती.
आंबा केला 5 तोळ्याचा, नातू होते, सुनबाई होती, आणि तो पोरगा बोलामाटा हुशार होता, शिक्षक होता, सगळं होतं, पण बाबाला शांत करायचंय. बाबांनी एवढं कमवून ठेवलंय, आतापर्यंत मी बाबाला शांत नाही करू शकलो, प्रेम नाही देऊ शकलो, आता मेल्यावर तरी खाऊ घालतो. मग 5 तोळ्याचा आंबा केला, नातू जवळ होते, म्हणे बाबा काय चालू आहे? म्हणे आपल्या बाबाला आंबा खाऊ घालायचा. आणि म्हणे आता सोन्याचा का? म्हणे मग सोन्याचा आंबा केला, 5 तोळ्याचा केला, यज्ञ केला, त्या ठिकाणी ओम भूम भगवतीं स्वाहा वगैरे वगैरे जे काही आहे ते केलं. आणि पोरांनी पाहिलं, म्हणे वाहा, याच्यात हे टाका, त्याच्यात ते टाका, याच्यात हे टाका, डोळ्याला पाणी लावा, ममा म्हणा, येऊ देऊ, असं तसं म्हणे टाका. याच्यात टाकला, घातला आंबा खिशात, आणि पिठाचा टाकला यज्ञात. पोरांनी पाहिला, म्हणे आजा खाजा, आला नेला, खाल्ला, शांत झाला. तुमचा बाप आजपासून शांत झाला, तुम्हाला काही लागणार नाही. ते पोरं हुशार त्या शिक्षकापेक्षा, त्या बापापेक्षा. आयला म्हणे या बाबाने तर लयच कला केली, बराबर आपल्या दादाला इथून आंबा पाठवला, म्हणे सोन्याचा खिशात टाकला आणि हुंड्याचा करून पाठवला, झाडात टाकला, वास येऊ राहिला, पण कसा खाल्ला काय माहिती म्हणे आपल्या दादाने. पप्पा म्हणे काय? मग आजीला शांत नाही करणार का म्हणतो मी? दादाला तुम्ही केलं, मग आजीला करा आता शांत. मग आजीचं काय भानगडे भाऊ? या बाबालाच सांगा शांत करायला, या म्हणे पूजेला मी बसतो. नातो म्हणतो तू बसतो म्हणे. मग आजी माझ्यावर प्रेम जास्त करत होती, मला गोष्टी सांगत होती, मला थापटवत होती, मग आजीचं मीच करणार ना शेवटची विधी. म्हणे कशी करणार? ते बाबाजी सांगतात. बाबाजीला वाटलं बरं झालं, एका 2 गिराईक ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही, 11,000 लागतील हे ना, आणि आमक तमक करून घ्या. बाबाजी आले, पूजा वगैरे थाटगीट मांडला, यज्ञ केला, पूजा वगैरे सगळी मांडली. म्हणे बाबाजी माझ्या आजीला आंबा खायची गरज नाही म्हणे, माझ्या आजीचे गुडघे लय दुखत होते. माझ्या आजीचे गुडघे शेकायचे म्हणे. याने 2 गज आणले, नातून सुलीत घातले, यज्ञात लाल बुंद केले. बाबावर बसेल होता, म्हणे बाबा तुम्ही इथून खाऊ घालताना, इथून स्वर्गात जाताना? म्हणे मग जातच. मग कसं काय? आणि असं जातं. पण ठीक आहे ना म्हणे, आता पूजा करा, हे तुमच्या 11,000 पूजा घ्या. माझी आजी प्लास्टिकच्या त्या पिशवीमध्ये गरम पाणी टाकून स्वतःचे गुडघे शेकीत होती. है ना ती प्लास्टिकची पिशवी गुडघे शेकायसाठी अजून चालूच असत. ज्यांचे गुडघे काम करत नाही त्यांच्यासाठी ती बाटली, आणि ते उगं धरून बसता, इकून 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 गुडघे शेकत बसता. म्हणे बाबा तुमचं काम झालंय ना, हे गज काढतो, तुमचं धोतरवर करा, तुमचे गुडघे शेकतो. माझ्या आजीचे गुडघे इथून शेकल्या जातील. काय पोरगा असं हे तसं काही बोलतो, तुम्हाला कळत नाही, असं तसं येऊ त्यो गेलो पळून. काय आम्ही सत्ता मित्रांनो, मेलेल्या माणसाला खायला दिल्यावर तो तुम्हाला सापडतो का? का आपल्याला डोक्याचा उपयोग करत नाही आपण? जिवंतपणे त्या आजीचे गुडघे दाब, नाही तर चोळ, काही करणार, तेव्हा तर जवळ येत नाही. बापाच्या नाही, आजीच्या नाही, आज्याच्या नाही, मेल्यावरच तुला सुस्त करे. जिवंतपणे त्याला चहा द्यायला तयार नाही, 4 वाजता 5 वाजता जेव्हा केव्हा घ्यायचा तेव्हा. आणि आता इथून चहा पाजितो, दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी माहिती ते सावडायला, काय सावडणे असतात ते. अरे बाप, काय लोक हुशार आहे, मला हेच कळत नाही. अजून तसंच आहे, नांगर छाप कट्टा, नाही तर गाय छाप चुना, आणि गाय छाप पुडी, आणि चहा. खरे कोठे अजून, आणि ते राखीला दादाला आवडत होत.
दादा गरम गरम चहा घ्या. आता राखीला पाचतो, त्याच्यावर नांगर कट्टा देतो, गाय छाप देतो. काय मित्रांनो, किती अंधश्रद्धा आपल्या डोक्यात कधी निघणार आहे? अजून तेच चालू आहे. विशेष आगे धकाला सगळ्या मेंढ्या एकीनं उडी मारली की दुसरी मारायला तयारच आहे. बिलकुल मारायची नाही. तिनं का मारली उडी त्याचा तपास करायचा, मगच उडी मारायची. असं कोणाच्या मागं फिरायचं नाही, डोक्याने काम करायचं मित्रांनो. खोकं नाही ठेवायचं डोकं. अशा प्रकारे हे अंधश्रद्धा दूर करा मित्रांनो. ती अंधश्रद्धा तुम्ही जेव्हा जेव्हा सत्संगात येणार, पोथीत येणार, तेव्हा दूर होणार. नाहीतर तुमची अंधश्रद्धा वाढतच जाणार आणि अंधश्रद्धेला कधी आळा बसणार नाही. अंधश्रद्धा निर्मूलन माहिती तुम्हाला, त्याच्या कमिट्या आहेत. अंधश्रद्धेपासून दूर करण्यासाठी किंवा लक्ष ठेवण्यासाठी कोणता बाबा, भोंदू बाबा औम भूम करतो ना ते, आणि आघोरी विद्या चटके देतो. स्मशानामध्ये ते लेकरं काय काय तरायचे लोक आहे. असा प्रकार आहे. याच्यापासून सावध राहा मित्रांनो. नाम तारी, बाकी सब दुकानदारी आहे. ध्यानात घ्या, नामाचं महत्व तुम्हाला मी सांगत आहे. म्हणून ह्या गोष्टी करायच्या नाही. काही पण झालं तर फक्त नामस्मरण करायचं, नाही तर अपशकुन झाला. तुम्हाला फक्त सांगणारच पाहिजे, अपशकुन झाला, पारायण करा, बस सुरू. काही होत नाही म्हणा आम्हाला अपशकुन फपशकुन, बस नाम तारी. हे ध्यानात घ्या. आणि म्हणून नाम वाजत वारा धरी, नाम पडते आकाश धरी. नाम पडते आकाश धरते, मोठं विघ्न आल्याला त्या ठिकाणी धरते. तर नुसतं आकाशात धरते काय? नाम येते विघ्न हरी. नाम येणार विघ्न सुद्धा हरते मित्रांनो. आणि म्हणून तुम्हाला 8वा फायदा सांगत आहे, नाम येते विघ्न हरी. तरी नाम येते विघ्न हरी, तेची केवी नाव बेलो पुरी महादासाचे जापे प्रश्नाची निळेचे न्याय. विघ्न आहे, परमेश्वर आपल्याला सोडून जात आहे. देवाची प्रवृत्ती भंगू शकते, पण देवाने सांगितलं 1 लक्ष जापे करा. बेलोपूरला सांगितलं, देव म्हणले 1 लक्ष जापे करा, आम्ही राहून जाऊ. नाही केलं, देव उत्तरापंथी निघून जातात मित्रांनो. आणि म्हणून आपण नामस्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. हे आपल्याला कळालं पाहिजे मित्रांनो. नाम येते विघ्न हरी, नाम येते विघ्न हरते ना. तेच कोणी न्याय म्हणाले म्हणून कथा सांगत आहेत, गिळा सांगत आहेत. तथा स्मरण प्रश्न केलाय स्मरणाचा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीला उत्तर दिशेला आसन होतं, स्वामी बसले आले होते. महादाईचा व्यापार करत होती, काम करत होती. आता बघा ना तुम्ही, काही महिला व्यापार करतात, देव येणार आहे, देवाचं आगमन होणार आहे म्हणून व्यापार चालू असतो. इकडे काही व्यापार चालू आहे बघा स्वयंपाकघरामध्ये, हा व्यापार चालू असतो. जो विधीवर असतो त्याला स्फुरते, त्याला कळते. जो विधीवर नसतो त्याला स्फुरत नाही, त्याला कळत नाही, त्याला वळत नाही. त्याचं सगळं असंच राहतं. मग
जाप्य करविला तरी कोणी नामे करू पा. मग या ठिकाणी देव महादैसा म्हणते देवाने जाप्य करवलेला आहे तर जाप्य कोणत्या नामाने केला पाहिजे मनोनी आली आणि म्हणून आलेली आहे त्या ठिकाणी देवाजवळ आणि काय म्हणतोय घातली दंडवत घातले चरणा लागली श्रीचरणाला लागलेले आहे जाव्यांचे पुसिले गोसाविया ते पुसविले काय म्हणतात जी जी महाराज गोसावी जाप्य करविला तरी कवने नामे करू जी. महाराज तुम्ही जाप्य सांगितला तर कोणत्या नामाने करू देवाचे अनंत नामे अनंत गुणे खूप नाव आहे देवाला पण देवाचं स्मरणीय नाम कोणतं आहे ते कोणी सांगितलेलं आहे कसं सांगितलेलं आहे म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की स्वरूपी होणे स्वीकार आमुके नाम धरावे ऐसे स्वरूपी होणे स्वीकार कोणी न्याय ना पांडा स्वप्नी नाम स्वीकार कोणते नाम ना जे आपले पाचवे नाम आपल्या गुरुने सांगितले ते नाम त्या नामाने तुम्ही आमचं स्मरण करा असं देव सांगत आहेत महादाईसाला. मग महादायसी म्हणितले काय म्हटलं जी महाराज नाम निरूपी जो महाराज ते नाम सांगा आम्हाला. मग यावर सर्वज्ञ म्हणतले काय म्हणतात बाई श्री चांगदेव राहुल गोसावी यांचे चरण मग काय झालं महादायसी म्हणतले काय म्हणतात देव जीत एवढे सामर्थ्य असे महाराज या नामात एवढं सामर्थ्य आहे नामी अभिमानो अति नुसतं नाव घेतलं तर तुमचं अंग फुगतो मित्रांनो. हा पुढच्या वर्षी आमका पाटील हे देणारे म्हणलं की बास हा नवरात्र कधी येतो म्हणतो. हा आपली तयारी आहे बरं का. हा नामे अभिमानो अति नामाने सगळे काम होतात मित्रांनो. मग सर्वज्ञ म्हणितले काय म्हणतात देव बाई नामस्मरण करावे नामस्मरण करा नामे अभिमानो अति अभिमान येतो देवाला नामाने म्हणून नामस्मरण जास्तीत जास्त केलं पाहिजे. मूर्ती स्मरण ते वस्तू स्मरण होय वस्तू स्मरण ते मूर्ती स्मरण ते वस्तू स्मरण होय. मग नाम स्मरण ते वस्तू स्मरण आणि जे होय नामस्मरण आहे ते वस्तू स्मरण आहे आणि नामस्मरण ही होय आणि ते नामस्मरण सुद्धा आहे. आणि नामाची 10 ठाय होती यावरी गोसावी नामाचे 10 ठाय निरूपिले नामे विध नामे बोध नामे अनुसरण नामे स्मरण नाम सकळ निरोध परिहारी नाम वाजत वाराधरी नाम पडते आकाश धरी नाम येते विघ्नहरी नाम साह्याते करी नाम प्राप्ती ते करी. नामाचे 10 ठाय यावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितले. मग महादायसी कुसिले काय म्हटलं जी तिने एकवन कोणत्या आहेत गोसावी नामाचे 10 ठाय निरूपिले निरूपण केलं. यावरी गोसावी लेकुरवाळे यावरी गोसावी लेकरवाळी मातेचा दृष्टांत निरूपिला. तोच लेकरवाळी मातेचा दृष्टांत कसा आहे म्हणाले. महादायसी कुसिले महादाईसानं प्रश्न केला. काय प्रश्न केला म्हणाले जी जी महाराज गोसावी आम्हासी असन्निधान महाराज तुम्ही आम्हाला सन्निधान देणार आहात. आम्ही काय आठवावे महाराज तुम्ही गेल्यावर आम्ही काय आठवावं. असन्निधान आता आपण फक्त एक रात्र जवळ आहोत. असन्निधान बाबा उद्या जाणार असन्निधान बाबा आम्ही गेल्यावर कसं आठवावं कसं स्मरण करावं कसं चिंतन करावं. देव चाललेल्यावर महादाईचा त्या ठिकाणी देवाला प्रश्न करते बाबा तुम्ही असन्निधान देणार आम्हाला आम्हाला सोडून जाणार.
तुम्ही सोडून गेलो, आम्ही तुमचं चिंतन कसं करावं? प्रश्न केला महादैसा. जी 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 महाराज, स्मरण ते कैसे करावे जी? कसं करावं स्मरण सांगा ना आम्हाला. सर्वज्ञ म्हणितले काय म्हणतात देव? हे देखिले कैसे आठविजे? हे देखिले तैसे आठविजे, जैसे वराह देवी चांगदेव भट्टा खेळ निरूपणा. सांगितली ना कथा मी तुम्हाला. ऐसे होय ऐसे म्हणीचे हो, ही श्री गोविंद प्रभू महाराजांची गुंफा, ही श्री चक्रधर स्वामींची गुंफा. आ खेळ खेळीचे तो ऐसा, असाच खेळ खेळा. काय असा खेळ खेळायचा आहे मित्रांनो आपल्याला. मग महादायची कुशीले महादायचा काय म्हणते? आजी हाजी कैसे गोसाव्यांते देखिले कैसे आठवू? आम्ही जैसे गोसाविया ते देखिले तैसे आठवू. महादाईचा देव बघितलेला, इतर भक्तांनी बघितलेला आहे. आणि म्हणून महादाईचा म्हणते, महाराज आम्हाला तुम्ही जसे दिसत होते ना तसे आम्हाला आठवता. आम्ही तसं आठवू ना. देव म्हणतात मग तसंच आठवायचं आहे तुम्ही. महादाईसानं आपल्यासाठी प्रश्न करून ठेवला, महाराज आम्ही बघितला देव, आम्ही देवासोबत खेळलो, आम्ही देवासोबत बोललो. पण ज्यांनी देव बघितला नाही, काही ऐकला नाही, काहीच माहिती नाही, त्यांनी कसं आठवावं महाराज? आपण पाहिला कधी देव? दिसला आपल्याला कधी देव? आपल्यासाठी महादाईसानं देवाला प्रश्न केला, जे असन्निधान स्थित पुरुष आहेत त्यांनी कसा परमेश्वर आठवावा? मग देखिले या देवा कैसे आठवावे? कसं आठवावं? काय आठवावे जी? काय आठवावं? सर्वज्ञ म्हणितले यावर सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान निरूपण करतात. काय म्हणतात? नामलीळा मूर्तीचे नामलीळा मूर्ती चेष्टा ऐसे आठवावे. नाममुखी असावे, नामाचे उच्चारण व्हावे. उच्चारण चिंतन आणि मग उच्चारण ते जिभेने करावे. नाम आणि मनाने आपल्या अंतकरणात मूर्ती. तीच मूर्ती कशी म्हणाले तर, मूर्ती ज्ञानात जी सांगितली ती श्री मूर्ती. तेच कैसी 27 25 भितरी वय दिसे ऐसी ती श्री मूर्ती. घोर वर्ण अजान बाहो लंब करणा. आहा हा हा, ती मूर्ती आठवायची आहे. आणि ती मूर्ती आठवत असताना नामस्मरण मुखात ठेवायचा आहे आणि अंतकरणामध्ये तो परमेश्वर बसवायचा आहे. जणू काही तो स्थानावर ओट्यावर बसलेला आहे. मूर्तीचं वर्णन करायचं आहे. देवाचे डोळे कसे आहेत म्हणाले तर एकदम मोठाले आणि सुंदर आहेत. एकदम अशा भवाळ्या आहेत देवाच्या सुंदर. आणि डावी भवाळीवर एक कांदी आहे, चोच पडलेली आहे. काय सुंदर श्री मूर्ती आहे. जो अवयव जैसा व्हावा तैसाची श्री मूर्ती. नाम लीळा मूर्ती. अजून काय आठवायचंय म्हणाले? ना लीळा. लीळा आठवायची. सांगितलं ना तुम्हाला लीळा? आठवून ठेवा मित्रांनो. नाम उच्चार करा आणि या लीळांचा चिंतन करा. मूर्तीचं चिंतन करा. आणि चेष्टा सांगितलं ना आज बाबाजीनं की इथं चेष्टा पण केलेली आहे, लीळा पण केलेली आहे, नाम पण उच्चारलेलं आहे. खरंय ना? इथं सगळं आहे. आणि म्हणून सांगितलं त्यांनी की सगळ्यात श्रेष्ठ श्री क्षेत्र काटेश्वरम बाबा काकड्याचं स्थान आहे. इथं चारी आहे. जडेशी त्या चेष्टा, जड वस्त्र फाळलंय, त्याच्या घड्या घातलेल्या आहे ना. चेतन वस्तूला दिलेल्या आहेत, घेतलेल्या आहेत. चेतनीशी लीळा. लीळा पण आहे.
चेष्टा पण आहे, नाम पण आहे ना नाम. ऐसी ती लीळा. आणि मूर्ती तर देवाला गोपाळांना दिसतच आहे. बघा ना मित्रांनो, कसं दडलेलं आहे हे रहस्य या ठिकाणी, चारी या ठिकाणी, आणि किती महत्वाचं स्थान आहे. नाम लीळा मूर्ती चेष्टा. मग ऐसे चतुर्विध स्मरण करावे. असं 4 प्रकारे स्मरण करायचं आहे. महादायसी म्हणितले. महादाईचा काय म्हणते? आजी. हो महाराज. अवघ्या स्मरण काय सारिके घडे की. महाराज, अवघ्यांना स्मरण सारखं घडतं का? नाही. कोणी उठून जातं, कोणी बसतं, कोणी इकडं फिरतं, कोणी तिकडं जातं, कोणी येतं, तिकडं बघतं, तिकडून इकडं, इकडून तिकडं, आणि काहीच लोक स्मरण करता म्हणाला. मग सगळ्यांना सारखं स्मरण घडते का? नाही. जो पक्का आहे, तपस्वी आहे, असा कट्टर आहे, तो पक्का बसतो, मी नामस्मरण करणार, आठवणार, त्याला जसं तसं स्मरण घडते. आणि म्हणून सांगत आहे. सर्वज्ञ म्हणितले. काय म्हटलं? विलक्षण. विलक्षण आहे, वेगवेगळ्या प्रकारे स्मरण घडतं. सगळ्यांना सारखं घडत नाही, सगळ्यांना सारखं जमत नाही. जर तुम्ही म्हणले मी जसं करतो तसा दुसरा करा, नाही. विचित्र विचित्र तुम्हाला सांगतो स्वभाव आहे. काय जितक्या प्रकृती आहे ना, तितक्या विचित्र विचित्र प्रकृती आहे त्या सगळ्या. त्याला आपण एक सांगितलं नाही नाही हे असंच करायचं म्हणे आपल्याला. नाही हो, असं करा, तुम्हाला काय कळतं म्हणे, आम्ही आमचं बघू, तुम्ही तुमचं बघा. विचित्र आहे सगळा विचार, वेगळा वेगळा आहे सगळा, विचित्र आहे सगळं. मग महादायसी म्हणितले. काय म्हणते महादाईचा? जीते कैसे. जीते कैसे. सर्वज्ञ म्हणितले. काय म्हणतात? अखंड स्मरण. अखंड स्मरण केलं पाहिजे. नुसतं आपण लिखाण करतो, अखंड नामस्मरण सोहळा करतो कोणी अखंड? आम्ही सकाळी सकाळी बघितलं, आम्ही बसतो किती 1 घंटा. आमचं सुरू झाली है ना. असं जे तुम्ही जर आता स्मरणाला बसा म्हणलं ना, बाबाचं स्मरण झालं का रे? आलोच. स्मरणाला म्हणलं की एक बसत नाही. अनुसरण. संकृत स्मरण. मग स्मरण, अनुस्मरण, सकृत स्मरण, अशा प्रकारे त्याचे भेद पाडलेले की असं स्मरण होते. खंड स्मरण. अजून कसं खंड स्मरण आहे, तुमचं खंड ज्ञान आहे, तुम्हाला अखंड ज्ञान नाहीये, विसरता तुम्ही. मग त्याला पुन्हा आठवावं लागतं, पुन्हा गिरवावं लागतं, आणि ते पुन्हा आठवल्यानंतर, ते गिरवल्यानंतर आपल्या ध्यानात राहतं. मला आठवतच नाही, पण एकदा थोडंसं आठवलं का मग मी सांगतो बरं. बघा तुम्ही, कसं ज्ञान आहे आपलं? खंड स्मरण. कसं आहे आपलं? खंड. पूर्ण नाहीये आपण. मग उत्तमासी अखंड स्मरण घडे. उत्तम जो आहे, जो पक्का आहे, जसं नागदेवाचार्य आहे, उत्तम स्मरण. इतके देवासाठी तुम्ही स्वतःला जंगलात झोपून देणार का भानखेडीच्या? कोणी कोणी झोपलं इथं 9 दिवस? याच्यावरूनच कळतं ना आपल्याला. बस झालं, ज्यांनी झोपलं ते कसे का होईना, आहे ना. सन्निधानात तुम्ही असन्निधानात आहे, कामापुरते. पुढच्या वर्षी जमणार नाही असं. इथंच सगळं. मग मध्यमासी अनुसरण घडे. मध्यमासी अनुस्मरण घडे. कनियसासी संस्कृत. कनियस जे आहे त्याला सकृस्मरण घडतं. निकनीय सारिके खंड स्मरण. आणि जे निकनियस आहे, चौथा पक्षाचा, त्याला खंड स्मरण आहे. अकरा विश्वे याची ठाऊरी विश्वपर्यंत. कसं आहे म्हणाले? उत्तम मध्यम कनियस 11 विश्वे 20 विश्वे. मग 5 ते देयापर्यंत मध्यम. 5 विश्वाच्या वर्त ते आहे ते मध्यम स्मरण आहे. एर कनियस. येर सगळे कनियस आहेत. बट्टी पुसिले. नागदेवाचार्याने विचारलं, जी महाराज, विश्वा कशाला म्हणतात? सर्वज्ञ म्हणितले. देव काय म्हणतात? विश्वातो ती घटिका ते ती घटिका ते विश्वा म्हणजे 1 घटिका म्हणजे 48 मिनिट.
आणि 3 घटिका म्हणजे किती मिनिट ते ठरवा आणि तो हिशोब लावून तितकं करा. होत का बघा. आपण कशात येत बघा. इथं बसतो का कुठं आपण कशात आहे ना. कशातच नाही आपण. कशात काय फाटक्यात पाय अशी गती आपली. गाठी हातात घेतली गेलं इकडं बघन तिकडं बघन मुंगीत चढन. अरे काय इथं इथं नको इथं गरम उराले तिथं बसन इथं बसन. हाय का तू कशा. अरे 1 घंटा तर नीट बसला का तू. तर 3 घंटे कसा बसशील तू है ना. 3 घंट्याला 6 है ना 48 मिनिटाचा एक घटिका असते. महागाईचं विचारलं जी सर्वज्ञांची शास्त्र स्मरण करी ऐसा कवन पुढा सदैव होईल. कोण आहे असं स्मरण करणारा. सर्वज्ञ म्हणितले देव काय म्हणतात. बाई हे स्मरे तो दुर्लभ. स्मरण करणारा दुर्लभ आहे आणि अति स्मरे तो दुर्लभाचा दुर्लभ. आणि आम्हाला स्मरण करणारा तो दुर्लभाचा दुर्लभ आहे. अहो तुम्ही नुसतं परिवाराचं सुद्धा स्मरण करत नाही. शास्त्राचं सुद्धा स्मरण करत नाही. शास्त्र आठवणे साधू आठवणे प्रसाद आठवणे काय हे सगळं जे आहे ना येणे करून येणं प्रकारे स्मरणाला आपण रेडी होऊन जातो. गोळा बेरीज करून आपण हेच आठवलं नाही तर हे घडत नाही. आणि ते घडवायला गेलं तर ते तुम्हाला कळत नाही. एकदम तुम्ही स्टेपला जाऊ शकत नाही. पहिल्या पायरीवरून चढवावं लागतं. तेव्हा माडीवर माणूस जातो. तुम्ही म्हणले मी माडीवर जाईल है ना रोप आपण त्या जमन का जमत नाही. स्टेपच आहे प्रत्येकाची स्टेप त्या स्टेपनं चालावं लागतं. मग काय म्हटलं. स्मरणे काय होय. स्मरणाने काय होते. सर्वज्ञ म्हणितले काय म्हणतात. ईश्वर स्मरणे सुख होय. ईश्वर स्मरणे सुख होय. अहो थोडस बसा तुम्ही. एक गाठी करा. डोळे झाकून घ्या आणि डोळ्याला आपल्या मध्य बिंदूला त्या ठिकाणी एकत्रित करा आणि बघा त्या परमेश्वरला त्या ठिकाणी तिसरी मूर्ती आठवून बघा. तुम्हाला बरं वाटतं की नाही सुख वाटतं की नाही. इथंच अनुभव येतो. अनुभव आल्याशिवाय कोणी मानुभोगी होत नाही. अनुभव आल्यावर तर वा मित्रांनो बाकी काही हो तिकडं. अजून काय होते. तेने अनंता पुण्य राशी नासते. ईश्वर योगे दुःख होय. आणि ईश्वराच्या योगामुळे तुम्हाला दुःख व्हायला लागतं. परमेश्वर उत्तरापर्यंत आपल्याला सोडून गेलेलं आहे. तुम्हाला दुःख व्हायला लागतं. चालले महाराष्ट्र आम्हाला सोडून चालले. अहो आता 9 दिवस तुम्ही एकत्र राहिले. जर तुम्ही विभाग करत आहेत तर तुम्हाला वाईट वाटतं. चालले बाबा तुम्ही कधी येणार तुम्ही आता परत. आपली भेट होईल नाही होईल काय माहिती. बाबा ओळख राहत्या बरं नाही तर विसरता ना मला. आपल्याला वाटतं मित्रांनो असं वाटतं की नाही. असा प्रकार आहे मित्रांनो. जर तुम्ही त्या परमेश्वराचं असं स्मरण करणार. साधू संत महंत स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक हे सगळं आठवायचं. मग स्मरणास येईल. जे सुरू करायचं तुम्हाला सांगतो. इथून काकडा वडनेर अचलपूर रुद्रपूर जे स्थान आहेत त्या स्थानावर जायचं आणि त्या स्थानावरची लीळा आठवायची. अहो 3 घंटे कधी निघून जातील हे तुम्हालाही कळणार नाही मित्रांनो. म्हणून ज्या स्थानावरची लीळा ते स्थान आपण केलेलं पाहिजे. मग महादाईसा काय म्हणते. महाराज जसं हे पूर बरं आहे जसं आपलं हे पूर सुंदर आहे तसं अजून याच्यापेक्षा काही सुंदर आहे का. देव काय म्हणतात. बाई याही होणी एक बरवे असे ते भितरी क्रीडत असे. स्वरूप परमेश्वराचं स्वरूप दिसलं तुम्हाला कधी. दिसत नाही. अरे पुराच्या संयोगाने भक्तजनाला महादाईसाला नागदेवाचार्याला ते दिसलेलं आहे. स्वरूप नाही दिसत ज्ञानी याला. स्वरूप कोणाला दिसत. भित्री क्रीडे ते उत्तम. स्वरूप भक्ताला दिसत.
भक्त हृदयाने प्रेम करतो, ज्ञानी डोक्याने करतो. काय याच्याकडे डोकं आहे आणि भक्ताकडे हृदय आहे. तो हृदय देऊन टाकतो देवाला. त्याला हे चांगलं हे वाईट असं काही कळत नाही. बस देवाला सगळं अर्पण माझ्या. आई जेव्हा मुलावर प्रेम करते ना तर हृदयाने करते, इतर लोक नाही करत. पण तिच्या काळजाचा तुकडा असतो तो. जेव्हा तो लहान असतो तेव्हा ते तिला सांगत असते, बाळा ये ना तुला बुडबुड घालते. बुडबुड करायचे. बुडबुड कळत तुम्हाला? म्हणजे आंघोळ घालायची असं तर कधीच ऐकलं नाही की बुडबुड म्हणजे काय. पण ते म्हणते बुडबुड, ठीक आहे मी येतो. नाही तर ते आंघोळीलाच येत नाही है ना. प्रेमाने बोलते ती. तसं देवाला प्रेमाने त्या ठिकाणी जवळ केलं जातं मित्रांनो. महादाई म्हणितले, महादाईचा काय म्हणते इथे काही ते काय आहे. सर्वज्ञ म्हणितले, बाई बाई भितरी क्रीडे ते अलौकिक, भितरी क्रीडे ते अलौकिक आहे, स्वरूप आहे. भितरी क्रीडे ते सुंदर अन्यत्र नाही. हे सुंदर आहे, अन्यत्र असं कुठंच नाहीये. महादाई म्हणितले, काय म्हटलं जिथे काही सेने दिसे, कशाने दिसतं ते महाराज. सर्वज्ञ म्हणितले, काय म्हणतात देव. सकळी संपत्ती त्या असंपत्ती, सकळी संपत्ती त्या असंपत्ती, जीवाची परमेश्वर संपत्ती तेव्हा ते दिसे. आपल्याला शेतात गेल्यावर शेतात दिसेल. कोणी आऊत जवळून हाणलंय, कोणी चोरून नेलंय, कोणी मोसंब्या संत्र्या नेल्या हेच बघतो ना. आपली संपत्ती कोण नेली का, आपल्या शेतात लाकूड कोण नेलंय का, आपण हे बघत असतो. त्याच्यात आपलं ममत्व आहे. त्याच्यात ममत्व जोपर्यंत आहे तोपर्यंत इकडं मनच लागत नाही. म्हणून तर देवाने सांगितलेलं आहे, त्यागात शांतीर अंतरम. आपण म्हातारे झाल्यावरही त्याग करत नाही. असा प्रकार आहे. तो तुमचा प्रश्न करायचा की नाही, पण त्याग केल्याशिवाय शांती नाही मित्रांनो. मग जैसे ऐसे जे प्रकटे तैसे तैक दिसे. मग महादाई म्हणितले, काय म्हणते महादाईचा. हो काजी, हो महाराज. भट्टी म्हणितले, काय म्हटलं. जी 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 महाराज. एक भक्त देवासी पडी, एक भक्त देवाला आवडतो एका भक्तासी देव पडी, आणि एका भक्ताला देव आवडतो. या दोही या दोन मध्ये कोण चांगला आहे. सर्वज्ञ म्हणितले, काय म्हणतात देव. वानरया, कारण सत्यभामान रुक्मिणीला देव आवडतो आणि रुक्मिणीला जास्त प्रेम देव करतात असं तिला वाटायला लागतं. आणि म्हणून रुक्मिणी म्हणते तुम्ही येऊन जाऊन सत्यभामा म्हणते तुम्ही येऊन जाऊन रुक्मिणीची बाजू घेता, माझ्यावर प्रेम करत नाही. देव म्हणतात तुम्हीच तर मला सगळ्यात जास्त आवडता. माहिती ना तुम्हाला. देवासी पडिये ते निके की देव पडिये ते निके. एक तुळशीचं पान पारड्यात टाकलं, सगळं सोनं आणून टाकलं ना सत्यभामाने, उचललं का तो. उचललं. देव प्रेमाचा भुकेला. रुक्मिणी माता देवावर इतकं प्रेम करायची, इतकं प्रेम करायची. देव समुद्रामध्ये गेले म्हटल्यानंतर ही विलया गेली. अर्शासमोर बसलेली होती ना. अर्शासमोर बसल्यानंतर तिनं ते बघितलं. सत्यभामा धावत पळत समुद्राच्या काठावर आली. महाराज महाराज कुठे तुम्ही. नंदराजे बुडाले म्हणून श्रीकृष्ण महाराज त्या समुद्रावर पोहोचले. नंदराजाला काढण्यासाठी त्या समुद्रात गेले. काढून आणलं आणि मग ही रोळायला लागली त्या ठिकाणी. कपड्याचं त्या ठिकाणी तिला भान नाहीये. सगळे लोक रडायला लागलेले आहेत आणि यशोदेला त्या ठिकाणी दाट देत आहेत. तुला कळत नाही, कानाला का सांगितलं तू की नंदराजा बुडाले म्हणून. आता नंदराजा तर बुडाले, आता कृष्णही बुडाला.
ऐसे झाले सर्व रडायला लागले आणि सगळे म्हणायला लागले, अरे नंदराजाने खाल्लं पिल्लं, त्यांनी हिवाळा पावसाळा आहे सगळं बघितलं, पण तुझ्या पोराने या कृष्णाने काही बघितलं नव्हतं. तू त्या कानाला का सांगितलं की नंदराजा बुडालाय म्हणून? तो नंदराजाला काढायला गेला ना, आता तो तरुण होता, चांगला होता, त्याने तर अजून दिवस बघितलेही नाही. सगळे रडायला लागले. सत्यभामा वर आहे आणि नंदराजा त्या ठिकाणी काढलेले, आणि मग त्या ठिकाणी वर आल्यानंतर सत्यभामाला बघितलं आणि सत्यभामाला जागी केलं. बघी सत्यभामा, हो काय अवस्था करून घेतली तुम्ही स्वतःची? तुमची जरी अशी अवस्था तर रुक्मिणी मातेची कशी असेल? मारलाच झटका. काढलंच कोण तिचं नाव? मी तर लोळायला लागले आणि ती घरी मस्त मेकअप करायला लागली आणि तुम्ही तिचं नाव माझ्याजवळ काढता. असा मत्सर असतो मित्रांनो. नाही नाही अशी नाहीये. चला मी तुम्हाला दाखवते ती काय करते. ती आली का म्हणे इथं समुद्राच्या काठावर तुमच्यासाठी? तिला आहे का काही गरज? तुम्ही हिच्यात गेले बुडाले, आहे गरज तिला काही? पहा ना कशी बसली, हिरे माणिक मोते त्या ठिकाणी जवळ घेऊन बसले. आणि श्रीकृष्ण भगवंताला शिकाराला धरलंय आणि दाखवलं, बघा हे तुमची रुक्मिणी कशी आरशा समोर बसली आणि ती अशी बसलेली होती. है ना, जणू काही काही कानात घालत आहे. पण ती विलिया गेली ना, तिनं निस्ता ऐकलं, ती गेली. विलिया गेली मित्रांनो. बघा बघा म्हणे तुमच्या रुक्मिणीकडे बघा, जरा नीट बघा, हाय का गरज तिला? कशी मेकअप करायला लागली. देव म्हणतात बरं. आवाज दिला देवाने, रुक्मिणी आम्ही आलोय. अरे आवाज देत नाही. रुक्मिणी आम्ही आलोय. कानाजवळ असा हात लावला. काय? रुक्मिणी आम्ही आलोय, एक नाही दोन नाही. म्हणे सत्यभामा जरा पुढे या बरं. तिला हात लावून बघा, हाय का गेली. हात लावला आणि ती पडली ना. अरे बापरे, ही तो वर गेली. याला म्हणतात प्रेम. तुम्ही निस्त्या तिथं लोळत होत्या, ही गेली आमच्यासाठी. ऐकलं की ही विलिया गेली होती. एका बाजूला शरीरामध्ये तिच्यावला जीव अडकला होता. देवाने मोठ्याने हाका मारली, रुक्मिणी जागी झाली. महाराज कुठे त्या मला सोडून आता पुन्हा जाणार नाही ना? नाही ग, आता नाही जाणार. भक्त देवाबिगर राहू शकत नाही मित्रांनो. रुक्मिणी माता देवाबिगर राहू शकत नाही. तसं देव उत्तरापंथी चालले तर देव म्हणतात आमचं नामस्मरण करा, चिंतन करा, आमची आठवण करा बरं, विसरू नका आम्हाला. चांगदेवाच्या खांद्यावर हात ठेवला, चांगदेवाला सांगितलं, रे चांगद्या मला विसरणार नाही ना आम्हाला? नाही देवा, आम्ही तुमचं स्मरण करू, चिंतन करू. रुक्मिणी माता माहितीये तुम्हाला? बाईसाने विचारला, अहो कुठून आले तुम्ही, कुठं चालले तुम्ही? बाईसा नदीमध्ये होते, त्या डोईमध्ये बसलेली होते. तुम्हाला माहिती नाही म्हणे. आणि काय झालं? ऐसे ऐसे वर्तले. ओ खरं की खोटं? खरं सांगताय का तुम्ही? खोटं सांगताय? ओ खरं सांगताय आम्ही, हे नाही आम्ही आत्ताच आलोय. एकदा दोनदा तीनदा विचारलं बाईसाने. पाण्यात उडी मारली. बाईसाने देव सोडून दिला देवासाठी. ते उत्तरापंथी गेले ना. देवे विना काही धर्म असे. देवा बिगर जगायचं तरी कशाला? उडी टाकली पाण्यामध्ये. महादोबा भक्त, महादोबा भक्ताच्या घरी देव गेलेला आहे आणि त्याची बहीण आणि महादोबा भक्त त्या ठिकाणी देवाची सेवा करत आहे. माडीवर देव राहतात आणि जन समुदाय त्रिविध आहे. देव तरुण, त्याची बहीण तरुण, देवाची सेवा त्याची बहीण करत आहे. लोक नाव मोठ ठेवायला लागले. माहितीये म्हणे माडीवर काय चाललंय? ती
तिथे एक बाबा आलाय, ही पोरगी त्याची सेवा करते. लोकांना तर जे करतात तेच बोलतात, ह्यांना दुसरे काम काय. माघारी बोलायला लागले, तोंडावर बोलायला लागले. आता त्या ब्राह्मणाच्या तोंडावर बोलतात, त्याला सांगतात, अरे म्हणे अशाने असं. अरे म्हणे काय सांगता मला, मी जेव्हा बघेल ना तेव्हा बघेल. एक दिवशी त्यांनी म्हटलं, अगं मला शिदोरी बांध, मी जरा 2-3 दिवस बाहेर जाणार आहे. ठीक आहे. प्रांजल महाचिकेची बहीण देवाची सेवा करत होती, देव माडीवर राहत होते. शिदोरी बांधली, सकाळीच निघाल्यानंतर रात्री मागच्या दरवाजाने खिडकीतला आला आणि देवाला तिनं जेवण दिलेलं आहे आणि देव झोपलेला आहे. झोपल्यानंतर ती देवाची सेवा करत असते, श्रीचरण दाबत असते. ती मुलगी ब्राह्मणाची बहीण. चंदनाचा सुगंध त्या श्रीमूर्तीपासून निघत आहे, तो परिमळ तिला त्या ठिकाणी लागलेला आहे. तिनं श्रीचरण दाबता दाबता तिला झोप लागून गेलेली. तलवार घेऊन तो महातुबा भक्त आलेला, एकांकीचा भक्त. लोक सांगतात ते साच. ते बघितलेलं ते दृश्य काहीतरी झालेलं आहे आणि ही विनवती आहे आणि हिला झोप लागलेली आहे. 12-1चा टाइम झालेला आहे. तलवार हातात घेतली, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उद्धवून आला. देवाने आपल्या मुखावरचा कपडा बाजूला केला. प्रेम कळिका संचरली. 4 कळिकेचं प्रेम संचारलं त्या ठिकाणी. हातातले खडग गळून पडले. जीजी माते माफ करा, मी चुकलो. महाराज ज्या बाबाला बे माझ्या माडीवर ठेवलं, त्या बाबाचे दोष पाहिले. तुमच्या तलवार घेऊन आलो. लोकांचं ऐकून मी इथपर्यंत पोहोचलो. ती तलवार घेऊन मी तुमच्यासाठी, खडग हातात घेतलं मी तुमच्यासाठी. आता 4 कळिकेचं प्रेम दिलेलं आहे. देव म्हणले ठीक आहे, आम्ही इथून चालले जातो. देवासोबत भक्त निघाला. आता बहिणीचा विचार कोण करतोय? बहिणीला सोडून दिलं त्यांनी, देवासोबत निघाला. भक्त, त्याला भक्त म्हणतात मित्रांनो. आपण तर पोटपूजापुरते भक्त आहे. बघा ना तुम्ही, थोडी थंडी ताप आली नाही फरक पडा देवाकडं की इकडं तिकडं तिकडून इकडं. कोणत्या देवाकडं, कोण्या देवीकडं? हाय का तुम्ही भक्त? अरे तुम्ही भक्त आहे. भक्त या शब्दाचा अर्थ काय होतो बघा. भक्त जर समजा भक्त काढून टाकलं की काय होतं? भक्त राहून जात. नुसते भुकता लोक. त काढल्यानंतर अक्षर अर्ध राहत. तुमचं त निघलेलं आहे. आपण फक्त फक्तो भुकतो. हे असे ते असे, हे इथं ते तसे, हा मार्ग तो मार्ग. अरे त सोबत ठेव. त सोबत नसल्यामुळे तू भक्त नाहीयेस. भुकू नकोस. द्रोणाचार्यावर कुत्र भुकत आलं. आले ना कुत्र भुकत. आणि मग अर्जुन म्हणतो मारतो बाण. अरे अर्जुना, बाण मार पण बाण लागला नाही पाहिजे कुत्र्याला. कुत्र्याला काय कळत? ते तर त्याचं काम करतं भुकायचं. तुम्ही कोण आहेत तुम्ही ठरवा. एकलव्य कुत्रे आपल्या गुरुवर भुकत आहेत ना. एकलव्याने झाडावरून बघितलं, माझे गुरु द्रोणाचार्य या जंगलामध्ये आलेले आहेत. त्याच ठिकाणी बाण सोडे आणि त्या कुत्र्याच्या तोंडात तोंड भरून बाण भरले. बघितलं, द्रोणाचार्याने बाण काढले. अरे कुत्र्याच्या तोंडात फक्त बाण गेले, कुत्र्याला काही विजा नाही झाली.
कोण आहे असा बाण मारणारा म्हणे आपला शिष्य एकलव्य. म्हणे तुला तुम्ही काढून दिलं होतं, माझा शिष्य केलं नव्हतं तुला. महाराज मी जंगलामध्ये लपून लपून शिकलो आणि जंगलात तुमचा पुतळा बांधलाय. आज तुमचं दर्शन झालंय. ही गुरु निष्ठा आहे मित्रांनो. आपण तर ज्या गुरुकडून उपदेश घेतला, ज्या गुरुकडून आपल्याला काही समजलं त्याच्यावर भुकायला बसलो आपण. आणि त्यांनी सांगितलं स्नान करायला नेलं, पदयात्रा केली, गाडीमध्ये नेलं, तुझ्या आश्रमात तुला खाऊ घातलं आणि आता भुकायला लागलं त्याच्याविषयी. कोण कोणाला खाय देत? भुकू नका मित्रांनो. भक्त व्हा. भक्त सारखं भक्त सोबत निघाला आणि देव म्हणले तुम्ही या गावाला राहा, आम्ही त्या गावाला जातो. म्हणजे महाराज तुम्हाला सोडून मी राहू शकत नाही, आम्ही म्हणतो म्हणून राहा. देव त्या गावाला आम्ही पाखामाखा तुम्हाला भेट देऊ. भक्त कशाला म्हणताय ते सांगत आहे तुम्हाला. औरंगल प्रदेशी भक्त भिक्षा मागतात आणि त्या नदीच्या काठावर येतात आणि देवाला विचारतात, येणारा जाणारा आमचा देव त्या गावात आहे, कसं आहे हो? चांगला आहे. अवसर कसा आहे? काय चालू होतं? तेव्हाची तब्येत बरी आहे म्हणे. हो. त्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ज्या गावात थांबले त्या गावात नाही ब्राह्मण या भक्ताच्या गावात येत होता आणि येऊन भिक्षा मागत होता आणि त्या ब्राह्मणाला हा भक्त रोज विचारत होता, हो आमच्या देवाचा अवसर कसा आहे? म्हणजे तुमचा देव कोण आहे? अजान बाहू विशाल नेत्र लंब कर्ण. तो आहे म्हणे. हो आहे ना, खूप चांगला आहे, खूप चांगल्या प्रकारचा राहतो. त्या ब्राह्मणाला वाटलं अरे काय आवडी संचरली या भक्ताला, या देवाविषयी, या संन्यासाविषयी. अरे अशी आवडी तर पुरुषाला स्त्रीविषयी असते, स्त्रीला पुरुषाविषयी असते. मी तर हे वेगळंच बघत आहे. हे काय आहे? तो म्हणला नाटक करून बघू. हा नाटक करतोय का आपल्याला कळून जाईल. त्या ब्राह्मणाने महातच सांगितलं, तुम्हाला माहिती नाही म्हणे. काय झालं बाबा? आणि माहिती नाही? अहो तुमच्यावाले जे देव होते ना त्या गावात सर्प निमित्त विजय केले. खरं बोलताय का तुम्ही? भक्ताला सांगितलं खरं? हो खरं. पुन्हा विचारलं, हो खरं? धाड दिशी जमिनीवरी पडले. भक्त त्याला म्हणतात जो भक्त देवा बिगर उरत नाही. आहा उकटे झाले मा. त्या ब्राह्मणाने या भक्ताला खोटं सांगितलं, तुमचे देव गेले. भक्ताने जीव सोडून दिला, बाईसाने जीव सोडून दिला. रुक्मिणी माता विलया गेली. कुंती मातेला कळालं श्रीकृष्ण महाराज गेला, दरुजापाशीच विलया गेली. 800 वर्ष झाले देव जाऊन, आपल्याला एवढं तरी दुःख आहे का? आपण बघताय? विचार करा, स्वतःला विचारा थोडंसं. आपलं काही दुःख आहे? चोऱ्या करतो, हाणामाऱ्या करतो, दलाल्या करतो, लोकांच्या मुंड्या मोडतो. काय तर म्हणा आम्ही देव देव करतो. काही बघतोय तुम्ही मित्रांनो? स्वतःला विचारा, पण कम से कम भुकायचं तरी बंद करा, जेणेकरून बाण आपल्या तोंडात लागणार नाही. भक्त नाही होता आला ना तर निर्दोष तरी राहा. नमो दोषा नमो गुणा. काही असो आपल्याला माहिती देव आपला आहे बस. भक्त पडला, देव धावत पळत आले. अरे ब्राह्मणा तू खोटं सांगितलंस, तुला कळत नाही काही? तू महात्मा, तू संन्यासी, महात्माने असं खोटं बोलाव? अरे ऐसा सत्य ही अर्थ न बोलिजे, मग ऐसने असत्य तो मग कैसेने बोलविले. अरे सत्य असलं तरी सांगत नाहीत. लेकीला फोन केला तर त्या ठिकाणी बाप वारला हे कळतं तिला, पण ते काय म्हणतात, तुमचा बाप आडमिटे, तुम्ही दोघं लवकर या. लेकीला फोन केला, दोघं या म्हणल्यानंतर तिच्या काळजामध्ये गोळा येतो. दोघाला बोलवलं, का बोलवलं असेल तिला तर कळून गेलं, पण सांगितलं नाही, गेले नाही सांगितलं. अरे सत्य असलं तरी लोक सांगत नाही आणि तुम्ही असत्य त्या ठिकाणी त्या भक्ताला सांगितलं. अरे भूता, तुमच्या सारख्याने महात्माने भूता अभय द्यावे की
संतांनी अभय दिलं पाहिजे या जन समुदायाला, घाबरू नका. तर तुम्ही घाबरवताय त्यांना, असं नाही केलं तर तसं होईल आणि तसं नाही केलं तर तसं होईल. शांती नाही केली तर उपशांती करा, नाही हे केलं ते करा, नागबली करा, येऊ करा, तेव करा. काय आहे? घाबरवताय तुम्ही यांना, अभय द्या त्यांना. आमच्या देवाने अभयदान सांगितलं, अभयदान महत्वाचं आहे मित्रांनो. त्या जन समुदायाला अभय दिलं पाहिजे, घाबरू नका. जर तुम्ही याला घाबरवलं तर कुठं जातील, काय करतील? देव स्वतः टिकाव पावडं घेऊन गेले. आपल्या मोतीला लोक येत नाही. बरं झालं मेलं म्हणे, साला गावाची कटकट गेली, साली नाल्या गेल्या सगळं खाऊन घेतलं म्हणे, झडे आलेले पैसे दाबून टाकले. बरं झालं मेलं म्हणे, साला चांगला माणूस मेला तर गावातल्याला सुद्धा असं वाटतं अरे चांगला होता, मरायला नव्हता पाहिजे. खूप चांगला होता, नाही बोलवलं तरी यायचा, काम करायचा आणि जायचा. जेवायला नाही बोलवलं, जेवत नव्हता, पण पत्रवाळ्या करायचा, दुर्ण करायचा, झाडायचा, सगळ्यांना वाढायचा, पत्रवाळ्या उचलायचा आणि जेवायच्या टायमाला निघून जायचा. मला जेवायला नाही सांगितलं त्यांनी, पण सेवा करायला काय हरकत. असेही लोक आहे मित्रांनो. असा व्यक्ती मेला तर लोक काय म्हणतात, अरे किती चांगला होता, कोणता मान अपमान त्यांना नव्हता. बिचारे न सांगता यायचे आणि न सांगता येऊन सेवादास्य करायचे. आणि जो कशातच काय नाही आणि ठेवून असा असा करतो, माझ्या गळ्यात घाला म्हणतो. काय याच्यावर काय केलं याने? म्हणून जो करतो त्याची किंमत असते मित्रांनो. ऐसे ते भक्त. त्या ठिकाणी घर केलं, त्या ठिकाणी घरामध्ये ठेवलं भक्ताला. डोक्यावरून हात फिरवला, कोणाला कोणाचं दुःख, कोणाला कोणाचं दुःख. ते म्हणतात आम्हाला आमच्या भक्ताचं दुःख. वियोग सहन न करू शकती. कुत्र्याने वियोग सहन नाही केला कुत्र्याने वियोग सहन. मेलं ना कुत्र. 800 वर्ष झाले तेव्हा जाऊन आपल्याला काही हाय दुःख, काही दुःख नाही. जे होईल ते होईल, खा प्या मजा करा. अशाच आपण मित्रांनो, देव जाऊन इतके वर्ष झाले, आपलं काय होईल थोडासा विचार करा मित्रांनो. आणि म्हणून नामस्मरण करा, भक्ती करा. नाम येते विघ्न हरी. नाम येणार विघ्न तुमच्याला बाजूला करण. बरं जर तुम्ही नाही केलं तर काय होणार? डाळिंबाच्या पाठीमागे शेळी लागली, अंधारी रात्र, रुद्रपूरला पाठवलं. वापस येत आहेत, देवाच्या दर्शनाला येत आहेत. देव म्हणले जाऊ नका, भूत चतुर्थी आहे. नाही मला गेल्याशिवाय जमत नाही महाराज. देव म्हणले बर ही माळ घालतो तुम्हाला, हार घालतो, राहू द्या गळ्यामध्ये. संरक्षण देवाने दिलं. हे बघा काही झालं ना, तुमचा रस्ता सोडायचा नाही का, रस्त्याने चालायचं. आणि काही झालं तरी माग बघायचं नाही. शेळीची विषे दायंबा पाठी लागले ना ते रात्रच्या मागे. नाम येते विघ्न हरी. जिजी महाराज रात्री असं झालं आणि आपलं नाव घेतलं. अंधारी कीट झालेले, ओस पडलेला आहे, माझ्या मागे शेळी लागलेली आहे आणि ती शेळी माझ्या मागे पायावर असे पाय देते, मला मारते. पण मी मागं बघत नव्हतं, रस्ता सोडत होतो. पण महाराज आपलं नाव घेतलं आणि उजडले. नाम घेतला आणि शेळी बाजूला सरकते. नाम येते विघ्न हरी. नाम येणार विघ्न हरते मित्रांनो. नाम येते विघ्न हरी. माई भट्ट, लक्ष्मण भट्ट आटणाला गेले आणि चोर म्हणून धरले. शेतामध्ये त्या ठिकाणी एका झाडाखाली बसले. लोकांनी बघितलं, अरे हे दोन साधू, हे दोन कोण आहेत? या ठिकाणी हे दिवसभर त्या ठिकाणी भिक्षा मागतात, रात्री या ठिकाणी थांबतात आणि दिवसा लोकांचे घर बघतात. रात्री लोक एकत्रित जमले आणि त्या ठिकाणी गेले आणि पकडल्यानंतर गावामध्ये खांब्याला बांधला.
मौन होतं माईम भट्टाचं. पकडलं, सोडाव द्या म्हणे यांना, चोर आहेत हे, बस काढा सोड, बांधार यांना. गावातले लोक एकत्रित जमलेले आहेत. माहीम भट्टाने संस्कृत शब्दाचा उच्चार केला, बोलले नाही, मौन होत. नाम येते विघ्न हरी. अरे काय करताय तुम्ही, संस्कृत बोलतात पण ये विद्वान आहेत, पंडित आहेत. थांबा म्हणे, आता ज्यांना सोडाव देऊ नका, दम धरा. विचारलं, बघितलं आणि विचारपूस केली. अरे सरालेकर माहीम भट्ट, ब्रह्महत्या घडली होती आपल्याकडनं. नाम येते विघ्न हरी. येणार विघ्न ते बाजूला सरकलं. नागदेव आचार्याकडे गेले आणि सांगितलं, महाराज असं असं झालं. अरे येऊन पर्यंत मौन न करावेची, परिहार द्यायचा होता ना तुम्ही, की आम्ही अमक्या अमक्या आहोत. नागदेव भट्ट वेदवंती नागदेव भट्ट पंथाचं आहे, सांगायला पाहिजे होतं तुम्ही, एवढं मौन धरलं. नाम येते विघ्न हरी. अशा प्रकारे नामाने येणार विघ्न नाही सोडत मित्रांनो. खूप सुंदर आहे, सांगायसारखं. नाम साईहाते करी तथा गंगोतीर्ण तारणे स्म. साधा त्या ठिकाणी जाते आणि देवाकडे जाते. असं तिला त्या ठिकाणी देवाला कधी भेटू आणि कधी नाही असं होतं. आणि रात्रीच निघते, गोदावरीच्या काठावरती झोपलेली असते, गेली नदीतनं जात आहे. आई चल ना, आपल्या देवाला भेटायचंय. अगं थांब, रात्री वडील 12 वाजले, येडी झाली का, झोप. काही म्हणे मला झोपच येत नाही, मला देवाला भेटायचंय. जाय मग तू. उजळलं ना म्हणे, उजळल्यासारखं दिसतं तिला. कधी कधी बघा तुम्ही 12-1 उठले तुम्हाला उजळल्यासारखं दिसतं. उजळलं काय असं तुम्हाला वाटायला लागतं, तसं तिला वाटायला लागलं. वाटलं तसं निघाली ना रात्रीच. साधा गंगे बुडता तारिली. अचानक तिला समजलं नाही, नदीमध्ये गेली, खोल पाण्यात गेली. तारी जोजी महाराज श्री चक्रधरा, श्री चक्रधर स्वामींची येल्लो बुडत असे. धावा धावा श्री चक्रधरा. आणि तटकन उठले, त्या ठिकाणी धावत आले आणि त्या ठिकाणी सहाय्य केलं. त्या ठिकाणावरून, त्या पाण्यावरून साधेला जणू काय उचलून नदीच्या बाहेर ठेवलं. साधे हो एवढ्या रात्री कुठं, पण महाराज मला वाटलं सकाळ झाली. नाम साईहाते करी. काय सुंदर सांगितलं मित्रांनो. नाम प्राप्ती ते करी. नामाने प्राप्ती होते मित्रांनो. अजूनही 1-2 जळ आहे, त्याने उद्या सांगणार आहे. आपला वेळ संपलेला आहे मित्रांनो. नामस्मरण करा, विघ्न होणार नाही. नामस्मरण करा, सहाय्य होईल. तुम्हाला पोथीला यायचं असेल ना, तुम्हाला चालणं होत नाही ना, लगेच गाडी मागून येऊन जाईल. नाम साईहाते करी. असं होतं की नाही, स्वतःला चेक करून बघा. होतं ते म्हणते, रवी मी जातो, बसा आपल्या गाडीत. नाम साईहाते करी. अशा प्रकारे नाम येणारं विघ्न नाही सोडतं. नाम साईहाते करतं. अरे म्हणून राहिलेले जे ठाया आहेत ते आपण उद्या बघणार. तत्पूर्वी एवढंच. दंडवत हो. श्री गोपाल कृष्ण महाराज की